तुम्हाला इथे काय घडलं ते माहिती नसेल, होय ना? नाही, म्हणजे थोडंफार कळलंय. अरे मी सांगतो ना तुम्हाला. हा आलोच. इथं जाणारे आधी चोपडी गाव जाळून मग नांदवडीकडे वळले. चोपडी गाव म्हणजे माझं गाव जाळून? हो. परगावचे कोणी अनोळखी होते. गावापलीकडल्या त्या ओढ्याचे तिथे दबा धरून बसले होते. त्यातून आता नांदवडी तालुक्याचं गाव, त्याच्यामुळे तिथे सरकारी कचेऱ्या खूप, ब्राह्मणांची वस्ती फार, म्हणून काही लोक विचकत होते. पण काही धाडसी माणसांनी त्याच्या उलट त्यांच्या त्या भित्रेपणाला हसून त्यांना चिथावणी द्यायला सुरुवात केली. मग बऱ्याच विचारांती असं ठरलं की 4 माणसांनी पुढे जाऊन स्थानिक कार्यकर्त्यांची भेट घ्यायची, त्यांचाच विचार घ्यायचा आणि त्यांच्याच मदतीने कार्य पुढे न्यायचं. कार्य? हो. आणि तसंच ठरल्याप्रमाणे ती 4 माणसं गावात आली, कार्यकर्त्यांना भेटली, कार्यकर्त्यांनी त्यांचं उत्साहाने स्वागत केलं. आणि मग काय, तो सगळा 100-150 माणसांचा जमाव धावत गावामध्ये घुसला. गावची काय उत्साही मंडळी ती सुद्धा त्यांना सामील झाली. आणि बघता बघता सगळी ब्राह्मणांची घरं त्या परगावच्या लोकांना दाखवून जाळपोळ सुरू झाली. सुरुवातीला निवडक मोठमोठ्या वाड्यांवरती हा सगळा जमाव चालून गेला. वाड्यातल्या कर्त्या पुरुषाला आणि बायका पोरांना सगळ्यांना बाहेर जायला लावलं. जमाव आतमध्ये गेला. प्रत्येक दालनातून चटकन पेट घेतील अशा सगळ्या वस्तू ठास ठसून मोठ्या प्रमाणात भरण्यात आल्या. रॉकेलचे डबे ओतून प्रचंड आग पेटवण्यात आली आणि गांधीजींचा आणि भारत मातेचा जयजयकार करत सगळी घरं पेटली. पण यांना अडवण्यासाठी कोणीच पुढे नाही आलं का? कोण पुढे येणार? कोण काय करणार? अरे अधिकाऱ्यांचा हुकूमच नाही. फौजदार आणि पोलीस तरी काय करणार? नुसते हवाल दिलवून बघत राहिले. अरे पण गावात इतकी प्रतिष्ठित मंडळी होती, त्यांनी वजन वापरायचं. अरे पण वजन वापरायला गावात कोणी शिल्लक तर असायला हवं ना. सगळी ब्राह्मण मंडळी, सगळे मामलेदार, सगळे जज साहेब घाबरून पळून गेले गावातून. तासा 1.5 तासात तुम्हाला सांगतो 30 ते 35 ब्राह्मणांची घरं पेटली. नाही म्हणायला त्या पंचवाघ नावाच्या धीट मुलाच्या त्या एकूण प्रकारानं या संपूर्ण प्रकाराला एक वेगळंच वळण मिळालं. गांधी बाबा की जय, गांधी बाबा की जय, गांधी बाबा की जय, गांधी बाबा की जय, हे झालेला जय, गांधी बाबा की जय, गांधी बाबा की जय, गांधी बाबा की जय, गांधी बाबा की जय. फोड़ दे इधर लाओ गांधी बाबा की जय, गांधी बाबा की जय, गांधी बाबा की या फौजदार साहेब, घ्या ताब्यात आला. मी पकडला याला. अगदी घर जाण्याला आलेला. नुसतं पकडू नका. अहो चांगली अद्दल घडवा मेल्याला. त्या दंगलीच्या दिवशी गप्पा बसलात तसंच आता गप्पा बसणार आहात की काय तुम्ही? हो बाई, जास्त बोलू नका. आधीच भरपूर बदनाम झालो होतो आम्ही. कुठला रे भाईदा तू? नाम्या सोनापूरचा. मग इथे कशाला आला? मरायला? आमच्या गावची माणसं आली म्हणून मी बी आलो. पहा फौजदारासमोर उभं करून देखील त्या चेहऱ्यावर जरा सुद्धा भीती दिसत नाहीये. आपण गुन्हा केला याची सुद्धा लाज वाटत नाहीये मेल्याला. काय लुटालूट केलीस तू? कार फटा चोरीचा मार बाहेर. अंगाला बसवायचं काम. मला उठून बोलतोस, मला उठून मला उठून बोलतोस, मला उठून बोलतोस, मला उठून बोलतोस, मला उठून बोलतोस. लाज नाही वाटत? खून के बदले खून, भारत माता की जय अशा घोषणा देत देत ती झुंड वावटळीसारखी निघून गेली. आणि जाताना जे जे काही हाताला लागेल ते सगळं घेऊन निघून गेली.
अरे घाबरू नका, कोणीही घाबरू नका. काही घाबरायचं कारण नाहीये. हा, कल्पना आहे तुमची, कोणीही आलेलं नाहीये. यायला छाती लागते. हे एकनाथ साळी या गावचे प्रसिद्ध पुढारी. तुम्हाला सांगतो, खरं तर याच माणसानं बाहेरच्या लोकांना इथे गावात बोलावलं आणि सगळी जाळपोळ करवली. कोणी आलेलं नाही, घाबरू नका. उगीच निष्कारण तुम्हाला जागरणाचा त्रास. झोपा तुम्ही, स्वस्थ झोपा. आजोबा झोपा तुम्ही. आणि आता बघा कसं सांगतोय. झोपा. हा, उगीच निष्कारण तुम्हाला त्रास. झोपा. गाफील राहू नका. ते लोक आल्याशिवाय राहणार नाहीत. हत्यारं हातात घ्या. लाट्या काट्या निदान धोंडे तरी घ्या. अहो पण एकनाथराव काय वेगळंच सांगून गेले. मी काय सांगतो ते ऐका. आपल्या गावात जनता कमी आणि पुढारीच जास्त झालेत नाही. ते हाशिमभाई बघ ना कसे इकडून तिकडे फिरतायत. अरे पुढारीपणा त्यांचा साईड बिझनेस आहे बाबा. त्यांचा खरा बिझनेस वेगळाच आहे, माहिती आहे ना. दारूत पाणी मिसळायचं आणि रोजचा 2 जेवणांचा प्रश्न मिटवायचा. दुसरं काय. कुणी काहीही म्हटलं की त्याला वाकडं लावायचं आणि मोठमोठ्याने भांडायचं. या अशा दंगलींमध्ये या पुढाऱ्यांचा धंदा तेजीत असणार नाही. त्यांचा उत्साह वगैरे जणू मोकळं रान मिळालंय. ते येतील, नक्की येतील, येणारच. अहो हाशिमभाई, ते लोक जर आलेच नाहीत तर त्या हत्यारांचं काय करायचं. येतील, येणारच. मी सांगतो, माझा अंदाज कधी खोटा ठरणार नाही. हो, पण तुम्हाला आनंद कशानं होईल. म्हणजे ते येण्यानं की न येण्यानं. मला कळलं नाही. अहो तुम्हाला बरं कशानं वाटेल. काय बोलतोस तू. तुमचा अंदाज खरा ठरल्यानं की खोटा ठरल्यानं. ते आले तर मला कशाला आनंद होईल. ओके नाही. मग मुलीचं लग्न ठरल्यासारखं इकडून तिकडे कशाला फिरताय. अशा परिस्थितीत जर सद्गृहस्थ असेल, म्हणजे आम्ही तुम्हाला अजूनही सद्गृहस्थ समजतो. तुमचा दारूचा धंदा आहे ते सोडा. यशवंता, तो बिझनेसचा भाग आहे. तो बिझनेसचा भाग आहे. तर हाशिमभाई, तुम्ही जर सज्जन पुढारी असाल आणि तुम्हाला जर आमच्यासारख्या जनतेबद्दल, सामान्य जनतेबद्दल तुमच्या मनात काही तळमळ असेल, कळकळ असेल, तर तुमच्या दृष्टीनं असलेले ते लोक इथे येऊ नयेत अशी तुम्ही प्रार्थना केली पाहिजे. किंवा तुमच्या चेहऱ्यावर तसं गांभीर्य असायला हवं, हो की नाही. आणि आम्हाला हातात हत्यारं घ्यायला लावण्याऐवजी त्या समोरच्या लोकांना शांत केलं पाहिजे आणि त्यांना एक प्रकारची समजूत घातली पाहिजे, अशी शक्ती तुम्ही दिली पाहिजे, हो की नाही. मला शिकवतोय. खूप पावसाळे काढलेत मी. हो, मग अफवांच्या पिकांना पाणी घालू नये हे साधं कळत नाही तुम्हाला. काय पोर सौदा आहे. आज इतकं गुदमरायला होतंय, इथं जरा बरं वाटतंय. बरं काय पोराओ, डिफेन्स देण्याची अशी काय तयारी करून ठेवली मी की 1000 लोक जरी चालून आले तरी वाड्याचा एक चेहरा देखील हलणार नाही मी. वा पाटील बाबा. अरे सेवानिवृत्त लष्करी माणूस आहे मी. काय लागले तर मला कळवा. मनात वाचेरे पूर्व संचित केले, तया सारिके भोगणे प्राप्त झाले. नको रे मना. काय खंडूबुवा. काही शाश्वतीच राहिली नाही जीविताची. मी एक गरीब भिक्षुक. माझं घर जाळलं, सामान सुमान लुटलं, काहीही शिल्लक राहिलं नाही. समर्थानी म्हटलंय, बरा ऐसा प्रसंग झाला, झाला तो होऊन गेला. आता तरी ब्राह्मणी ऐकावे शहाणे करुनी. खरंय. खंडूबुवा, रंगभटाचं काय झालं. चळालं, कुणाचंच राहिलं नाही. मना मानसी सूड बुद्धी नको रे, मना मानसी दुष्ट आणू नको. यशवंता, ते रंगभट आता कुरवंडीला सत्यनारायणाची दक्षिणा आणि शिध्याच्या पुरचुंड्या उपरण्यात बांधून झोपले असतील नाही. हो, अगदी गाढ झोपले असतील यजमानांच्या सोप्यावर. बापड्याला इकडे काय घडलं याची कल्पना सुद्धा नसेल.
कशी झोपली बाई ही, अंगावरच्या वस्त्राची शुद्ध नाही हिला. ए कमळे, नीट झोप कुशीवर. आले आलेच्या हाकाटीने आता माणसं दचकली नाहीत, कुणीही धावपळ केली नाही. रात्रीचे 4:30 वाजले, गार वारा सुटलाय. एक एक जण आता जागा मिळेल तिथे मरगळून पडलाय. हात पाय पोटाशी घेऊन माणसं इथे तिथे झोपली आहेत. आडवी तिडवी, पालथी उताणी, मध्येच घुरण्याचे आवाज येत आहेत. कुणी गुडघ्यात मान घालून, कुणी भांड्यांच्या पोत्यांवर टेकून, तर कुणी ट्रंकेवर बसल्या बसल्याच झोपी गेले. थकलेली शरीर आणि विजलेली मनं घेऊन माणसं दमून भागून विसावली आहेत. रात्रभर माणसांच्या दमट श्वासांनी सगळा सरकारवाडाच भरून गेला. जमिनीला पाठ लागेपर्यंत दिवस उजाडला. सामानाची आवरावर ओरडा गोंधळ सुरू झाला. पोती ट्रंका डोक्यावर घेऊन स्त्री पुरुष माणसं पुन्हा घराकडे परतू लागली. भीती, अविश्वास, संशय एकदा मनात शिरला की माणसांची बेट होतात आणि कचेऱ्यांचेही किल्ले होतात. बघ, दरबे सावकारांचा वाडाही नाही वाचला. माणसं बहुतेक वाडा सोडून गेली वाटते. अरे या लवकर या, लवकर या, लवकर या. मारा पाणी मारा, पाणी मारा, पाणी मारा, पाणी मारा, पाणी मारा, पाणी मारा. या वयात दादासाहेबांवर काय वेळ आली बघ. विष्णुपंत वकील ना? हा हो. काय शोधताय वकील साहेब? न वितळलेले खिळे शोधतोय. माग पुढे उपयोगी येतील कदाचित. वातावरण झाली आहे का? कानडे काका, असं किती वेळ बघत राहणार? आता स्वतःला सावरायला पाहिजे. अगोदरच 7 पुत्र रत्नांना सांभाळताना बेजार झालोय, त्यात हे नवं संकट कसं सांभाळू बाबा?
त्यात आमचा मालक वाणी हो, कालच यांना येऊन दम देऊन गेला. म्हणतो कसा, तुम्ही बामण माझ्या घरात राहिल्यामुळे माझं नुकसान झालं, माझं नुकसान भरून द्या, नवीन घर बांधून द्या. आता तुम्हीच सांगा, घर बांधायची ऐपत असती तर आधीच नवीन घर नसतं का बांधलं? हे फारच झालं. म्हणजे ज्यांचं नुकसान झालं त्यांनाच वर नुकसान भरपाई मागतायत. बघा ना, मोजणीदार म्हणून आयुष्यभर आकडेमोड करूनही जे कळलं नाही ते या दंगलीनं शिकवून, जळण्यासाठी का होईना आयुष्यात एक स्वतःचं घर हो. तू कुठे होतीस काल? काल मी घरीच होते. आणि गणेश? गणेश काल घरी नव्हता. भाऊजी हा? चहा. हो. वेणू, गणेशला बोलवून आण बघू. आणि आता खेळत बसू नका हो, आंघोळी करून घ्या. जा पाळ बघू. गणेश, अहो चहा घेताय ना? आज पुन्हा रावसाहेब गुप्तेंना तसदी द्यावी लागणार. यशवंता, शंकर, नदीवर जा आंघोळीला, तोवर मी जेवण घेऊन येतो. हो. अण्णा, मी नाही राहत आता, मी जातो आता चोपडीला. छे, अरे वाटेत तुला कोणी गाठून मारला म्हणजे मी काय करू? नाही, तुम्ही इथंच राहायचं. आपण कसं राहू इथे? तिकडे काय झालंय कोण जाणे, तिकडची तर बातमीही कळत नाहीये. त्याला आता काय करणार? जे 4 लोकांचं झालं ते आपलं झालं असं समजायचं. येईल त्या प्रसंगाला तोंड द्यायचं झालं. जरा वातावरण निवळू दे. माझं ऐक, तू इथंच आता 4 दिवस नांदवडीला राहा. गावाकडची माणसं शनिवारी बाजाराला आली म्हणजे त्यांच्या सोबतीन जा की चोपडीला. चल यशवंत, शंकर, चला पळा, नदीवर जाऊन आंघोळ करून या, तोवर मी जेवण घेऊन येतो. हो. अहो इतकी काळजी नका करू, होईल सगळं व्यवस्थित. शंकर, दंगलीत पैसा अडका काय गेला नाही कुणाचा? कशावरून म्हणतोस? सरकार वाड्यात काही लोक बोलत होती काल रात्री. हो. लोक घरं जाळायला येणार आहेत ही बातमी आगाऊच कळली होती बऱ्याच जणांना. काय सांगतोस? हो. दरबे सावकारांनी तर बातमी कळताच सगळा पैसा अडका घेतला, मामलेदार कचेरीत नेऊन ठेवला. दादाराव देशपांडेंनी तर परवा रात्रीच गाडीत सगळं सोनं नाणं भरलं आणि मळ्यात नेऊन पुरून ठेवलं. या मोठमोठ्या वाड्यातल्या आड बघशील ना तर प्रत्येक आडात तुला चांदीची भांडी आणि सोन्याच्या दागिन्यांनी भरलेले डबे सापडतील. आडात? हो.